मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्र गोळा करण्यासाठी राज्यभरामध्ये गेल्या 2 दिवसापासून नागरी सेवा केंद्रावर महिलांची गर्दी पाहायला मिळत होती आणि ह्याच नंतर आता राज्य सरकारने या सगळ्या अटींमध्ये काहीशी शिथिलता आणलेली आहे। त्याचबरोबर हा सगळा अर्ज भरण्याची तारीख देखील वाढवून दिलेली आहे। मात्र तरी देखील आपण बघतोय या योजनेसाठी जी काही कागदपत्र लागतात ती मिळवण्यासाठी अजूनही नागरी सेवा सुविधा केंद्रावर अशा पद्धतीने लोकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। मी आता आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी या योजनेसाठी लागणारा जन्म दाखला मिळवण्यासाठीचा अर्ज स्वीकारला जातोय आणि या ठिकाणाहूनच हा जन्म दाखला आहे तो दिला जातो। एकूणच जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने ही योजना जाहीर केली गेली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतर अक्षरशः 2 दिवसापासून राज्यभरामध्ये नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। काही ठिकाणी एजंटांचा सुळसुळाट देखील पाहायला मिळाला आणि हीच गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने यातील काही अटी देखील शिथिल केल्या आहेत। त्याचबरोबर 15 जुलैपर्यंत असणारी मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत केलेली आहे। मात्र तरी देखील हे अर्ज लवकरात लवकर भरण्यासाठी लोकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने कोल्हापुरातील सर्वच महाई सेवा केंद्र असतील त्याचबरोबर नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील या सगळ्या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जरी या सगळ्या योजनेची मुदत वाढवून दिलेली असली तरी देखील हा अर्ज लवकरात लवकर भरण्याची मानसिकता लोकांमध्ये पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।